मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मानेवरचा काळपटपणा दूर करण्यासाठी एकदम सोपा घरगुती उपाय सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, पहिल्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे। आपण पाहतो की बदलती जीवनशैली आणि जसजसे आपले वय वाढते सोबतच आपला सतत हा बाहेरचा वावर असतो। आपण कामानिमित्त बाहेर जातो किंवा आपली जी पण डेलीची कामे असतात त्यासाठी आपण बाहेर जातो। तर यामुळे काय होते की बऱ्याच जणांची मान ही काळी पडते आणि ते कोणालाही आवडत नाही आणि सौंदर्यासाठी मानेवरचा काळेपणा नक्कीच आपल्याला थोडासा म्हणजे चांगला नाही वाटत, कारण की त्याने आपले सौंदर्य कमी होते। तर मित्रांनो, मानेवरचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे मित्रांनो, तर तुम्हाला घ्यायचे आहे 1 ते 2 चमचे दूध आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद मिक्स करायची आहे आणि अंघोळ करण्यापूर्वी तुम्हाला 1 तास हे मिश्रण मानेवर ज्या ठिकाणी काळपटपणा आहे त्या ठिकाणी व्यवस्थित मालिश करून लावायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही 1 तासाने अंघोळ करायचे आहे। तुम्ही 2 दिवस जरी हा सुरुवातीला उपाय केला ना तरी तुम्हाला लगेचच फरक जाणवेल। तुमच्या मानेवरचा काळपटपणा थोडासा कमी झालेला पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हा उपाय करा। महिनाभर तुम्ही 4 ते 5 वेळा उपाय करा महिन्याभरातून, म्हणजे आठवड्यातून एकदा। तर तुम्ही पहा तुमची मान ही एकदम सुंदर झालेली तुम्हाला पाहायला मिळेल आणि मानेवरचा काळपटपणा दूर होईल। सोबतच तुम्ही आहारामध्ये काय करायचे, काकडी, गाजर, बीट आणि मुळ्याचे सेवन करायचे आहे। याने आपला चेहरा, आपली मान आणि आपले शरीर सुंदर राहण्यासाठी मदत होते। कारण की मित्रांनो, आपण काय करतो की तेलकट पदार्थ आणि गोड जास्त खातो, याने सुद्धा आपल्या शरीरावर वेगवेगळा इफेक्ट होत असतो। तो आपल्याला दिसून येत नाही, परंतु नक्कीच तुम्ही समतोल आहार घेत चला। आहार जर तुमचा समतोल असेल तर तुमचा चेहरासुद्धा सुंदर दिसण्यासाठी मदत होते। आणि मी तुम्हाला सांगितले की तुम्ही आहारामध्ये फळांचे सेवन तर करायचे आहे। फळांचे सेवन पॉसिबल नाही झाले तर तुम्ही गाजर, काकडी, मुळा आणि बीटाचे सेवन नक्की करा। याने सुद्धा तुम्हाला फरक जाणवतो। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन खूप सारे व्हिडिओ चॅनलवर येणार आहेत, ते तुमच्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर येण्यासाठी बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा।